हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, आज आपण डी आय करणार आहे. ठीक आहे. डी आय डाटा इंटरप्रिटेशन म्हणतात त्याला. ठीक आहे ना. ही माहिती का 3 किंवा 4 प्रकारची असते. अगोदर माहिती आहे का तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट सांगून देतो कोणते प्रकारचे येते आणि कोणकोणते क्वेश्चन याच्यात बनवू शकतात. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये माहिती आहे का, इथे सांगतो. पहिला टाईप राहतो, याला म्हणजे बार म्हणतात. बार ग्राफ कोणचा राहते? हा वाला. दुसरा राहतो सर्कल, म्हणजे गोलाकारवाला. ठीक आहे ना. गोलाकार म्हणजे हे बघा, बार मध्ये अशी तुम्हाला असं बिल्डिंग दिल्या असतात. ठीक आहे. आणि दुसरा तो असा गोलाकार राहतो. ठीक आहे. तिसरा राहतो एक दुसरा बार ग्राफ राहतो, त्याच्यामध्ये अशी बिल्डिंग नसतात. हे तुम्हाला असं दिलं असतं बघा. हे असं 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 असं, हे किती तिसरा टाईप झाला. आणि चौथा टाईप जो आहे ना, तो इझी आहे. तो तो म्हणजे बॉक्स फॉर्मॅटमध्ये राहतो. असं बॉक्समध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली असते. हे 4 टाईप माहिती आहे का याच्या येते. ठीक आहे. आणि चांगले क्वेश्चन येतात त्याच्यावर. टीचर्सने जास्त विचारलं तर नाहीये, पण स्पेशली माहिती आहे का DMR ला येते. स्पेशली DMER ला येऊ शकते एक किंवा 2 प्रश्न. तर मी सांगून देते. आणि मी म्हटलं होतं की नाही, की आपण छोटं राहू की मोठं टॉपिक राहू, एक असं एक क्वेश्चन तरी असेल ना, तरी तो टॉपिक आपण घेणारच. ठीक आहे. तर मी हे तुम्हाला कोणत्या टाईपने ते सांगून दिले. आता बघा, हा पहिला टाईप आहे, त्याच्यामध्ये अजून डीपली कॉन्सेप्ट सांगतो. ओके, चला बघा. हं. एक पेनचा कलर चेंज करून घेतो मी. हं. काय म्हणते तो? हं. खालील स्तंभ आलेखात मोहन आणि मदन या 2 दुकानदारांची 5 वेगवेगळ्या महिन्यात विकलेल्या वस्तूंची संख्या दर्शवितो. तर बघा, मदनने दिलेले सर्व 5 महिन्यात एकूण किती वस्तू विकल्या. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न विचारू शकतो. सगळ्यात अगोदर हा वालाच प्रश्न आपण करून घेऊ. काय म्हटलंय? मदनने दिलेल्या सर्व 5 महिन्यात एकूण किती वस्तू विकल्या. बघा, याच्यामध्ये तुम्हाला सिंबल दिला जाईल की कोण मदन आहे आणि कोण हे आहे, मोहन आहे. मोहन जो आहे ना, तो ब्लू कलरचा आहे. तो कोणता आहे? तो ब्लू कलरचा आहे. आणि मदन जो आहे तो रेड कलरचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला जर मदनचं विचारलंय, तर आपण फक्त कोणाबद्दल बोलूया? फक्त रेड बद्दल. ठीक आहे. अगोदर रेडचा प्रश्न करूया. बघा, तर मदन विचारलाय. मदनचा आपण करूया. बघा, मदन किती आहे इथे? 540 आहे, है ना. मग किती आहे हे? 480 आहे. ओके. आणि मग किती आहे? 400 आहे. आणि मग किती आहे? 420 आहे. आणि मग किती आहे? 500 आहे. कळलं? तर यांची फक्त त्यांनी टोटल विचारलेली आहे. बघा, तुम्हाला आठवण सांगतो. बघा, ही 4 आहे आणि ह्यातून 10. शेवटी मध्ये मध्ये 40 येणार आहे, तर हा ऑप्शन गेला. ठीक आहे. आता शेवटी मध्ये 40 येईल. आणि हातचे किती होते आठवण ठेवा. हातचे बघा, 8 2 2 4 14. हातचे किती आला? फक्त 1 आलाय. ओके. ठीक आहे. मग इझी प्रश्न येऊन जाईल. बघा, हे किती होईल? 5 आणि 4 हे झाले 10. 10 आणि हे किती झाले? 4. आन्सर येईल 23. ओके. आन्सर किती आला? 23, 2340. पण हा प्रश्न माहिती आहे का फक्त मदनसाठी विचारला होता. बघा, मी याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगतो. ठीक आहे ना. हा प्रश्न झाला फक्त मदनसाठी. आता बघा सेकंड प्रश्न. मदनसाठी झाला. आता काय म्हणतात, तो मोहनसाठी सुद्धा माहिती आहे, हाच प्रश्न विचारू शकते की मोहनने किती वस्तू विकल्या. काही नाही, आता आपण काय घेऊ? आता आपण मोहनचं घेऊ. कळलं? मी तुम्हाला पूर्ण टाईप सांगतो. कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही करू शकता. बघा, याचं पहिल्या महिन्याचं किती आहे? 460. मग किती आहे? 320. मग किती आहे? 560. मग आहे 360 आणि मग आहे 480. तर याचं पण असं विचारू शकतो. ठीक आहे. हा झाला तुमचा दुसरा प्रश्न. म्हणजे या बार ग्राफ मध्ये कोणतं होतं? पहिलं आपण कोणतं केलं? मदनवालं केलं. आणि मग आपण कोणतं केलं? हा केला आपण मोहनवालं. ठीक आहे. हा झाला दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन. आता तिसऱ्या टाईपचे प्रश्न माहिती आहे कसं विचारते? बघा, तिसऱ्या टाईपचे प्रश्न माहिती आहे कसं विचारते? तो माहिती आहे का? यांच्या रेशो विचारेल. यांच्या रेशो विचारतो. आता बघा, रेशिओ मध्ये पण सुद्धा माहिती आहे का 2 किंवा 3 टॉपिक आहे. एक माहिती आहे का कसं विचारू शकतो? एक विचारू शकतो माहिती आहे का, की यांचे जानेवारी फरवरीचे सांगा. म्हणजे कधी 2 महिन्याचे घेऊ शकतो. ठीक आहे ना. सेकंड क्वेश्चन माहिती आहे कसं होऊ शकते, की माहिती आहे का, जो मोहन आहे, मोहनचं तुम्ही फक्त जानेवारी आणि मार्च घ्या. मोहनचे फक्त जानेवारी आणि मार्च घ्या. आणि मदनचे तुम्ही फक्त एप्रिल आणि मे घ्या. तर यांच्या 2 मध्ये रेशिओ हा सुद्धा विचारू शकतो. समजलं? प्रश्न असं पण येऊ शकतो. कळलं? हा झाला तिसऱ्या टाईपचे प्रश्न. ठीक आहे. अजून चौथा टाईपचे सांगतो. बघा, चौथा टाईपचे प्रश्न माहिती आहे काय होऊ शकते? डायरेक्ट यांच्या माहिती आहे का तिघाचा ऍव्हरेज विचार येतो. ऍव्हरेज मध्ये समजलं का होते?
ही जी व्हॅल्यू आली होती ना, हे किती याची व्हॅल्यू होती बघा. असं लिहू शकते तो मोहन व मदन यांच्या माहिती आहे का, एकूण वस्तू जे विकल्या आहेत त्यांच्या माहिती आहे का, ॲव्हरेज काढा अगोदर. त्यांच्या ॲव्हरेज काढा आणि मग त्याचा रेशो काढा. आपण पहिले ॲव्हरेज कसं काढू बघा. हे आपण कोणाचं काढलं होतं, हे काढलं होतं आपण मदनचं. आणि किती किती महिन्याचं आहे हे दिलंय तुम्हाला, टोटल 5 महिन्याचं. तर याला 5 ने डिवाइड करा. आता बघा, जे मोहन आहे याचं पण काही व्हॅल्यू होऊन जाईल, तर आपण याची व्हॅल्यू घेऊन घेऊ 2400. याला सुद्धा आपण काय करून घेऊ, 5 ने डिवाइड करून घेऊ. आता हे काही काही जे पण कपून समजून घ्या. इथं येईल 58 रेशिओ आणि इथं येईल 48 रेशिओ. तर हाच त्यांनी माहिती आहे का विचारला आहे, की मोहन आणि मदन यांच्या जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज काढा आणि मग त्याचे रेशिओ काढा. कळलं? हा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, असं आहे. आता बघा, पाचवा प्रश्न सांगतो. पाचवा प्रश्न माहिती आहे कसा येईल बघा. पाचवा प्रश्न येईल की जो मोहन आहे, मोहन याची विकलेली वस्तू मदनपेक्षा किती ने कमी आहे. बघा, दोन प्रश्न म्हणतो. एक म्हटलाय की किती ने कमी आहे, ते हा जातो अमाऊंट मध्ये, आणि दुसरा विचारतो किती टक्क्याने कमी आहे. किती टक्क्याने कमी किंवा जास्त विचारू शकतो. बघा, जर कितीने कमी म्हटलं समजून घ्या, याचे किती आहे 2340 आणि याचे घेऊन घेऊ आपण किती 2400 घेतले होते, तर हे मायनस घेऊन घेऊ. हे कितीने कमी आहे, हे फक्त किती 60ने जास्त आहे. जास्त कमी असं काहीही प्रश्न होऊ शकतो, हे फक्त मी सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, हा कितीने कमी झाला. आणि मग तू विचारू शकतो किती पर्सेंटने कमी आहे. काही नाही, यांची गॅप काढायची. गॅप लिहायचे 60, खाली लिहायचे 2400 इंटू 100. हे 2 झिरोने हे 2 झिरो गेले. ठीक आहे, 6 एक 6, 6 चौक 24, 10 4 असं म्हणजे पर्सेंटेज मध्ये असं व्हॅल्यू येऊ शकते. कळलं? हे मी सांगित आहे की कोणकोणते प्रश्न बनवू शकतात. कळलं? याच्याहून जास्त त्याच्यामध्ये प्रश्न बनण्याची काही गॅरंटी नाही, कारण जे काही टाईप होते मी पूर्ण सांगून दिले. ओके, तर या प्रश्नाचा आन्सर काय होता, या प्रश्नाचा आन्सर होता 2340. ओके, ठीक आहे, एक मिनिट गाईज. चला, 2340 होता. चला, आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊ. याच्यामध्ये पण हा दुसरा टाईपचा प्रश्न आहे. हा दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे. याला म्हणतात माहिती आहे का, गोलाकार घेऊन घ्या किंवा वृत्त घेऊन घ्या, किंवा याला पायचार्ट सुद्धा म्हणतात. पण पायचार्ट हा माहिती आहे कोणता, हा वाला आहे. बघा, इथे तुम्हाला दोन गोष्ट सांगतो, कन्सेप्ट आठवण ठेवा पहिले. कन्सेप्ट नंबर 1, एक मिनिट घ्यायचं. चला बघा, हा जो आपला आहे ना, हा सेकंड टाईपचा आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट नंबर 1 माहिती आहे कॉन्सेप्ट, आठवण ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे प्रश्न आहेत. ठीक आहे, पहिला टाईप माहिती आहे कोणता आहे, याची जी अंदरची व्हॅल्यू आहे ना, म्हणजे जे सर्कल आहे, एक तर तुम्हाला हा माहिती आहे का 100% बनवून दिला जाईल. ठीक आहे, आणि दुसरा राहते माहिती आहे का 360 डिग्रीचा, माहिती आहे ना. ठीक आहे ना, दोन प्रकारचे प्रश्न येते. एक राहते 100% आणि दुसरा राहते 360%. बघा, दोघांची व्हॅल्यू माहिती आहे का नेहमी इथे दिली राहील. ठीक आहे, दोघांची व्हॅल्यू नेहमी इथे दिली राहील. आणि माहिती आहे ही व्हॅल्यू कोणाच्या बरोबर राहील, ही व्हॅल्यू राहील बॉडीमध्ये जेवढे पण दिलं आहे. बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे, 360 डिग्री दिलं आहे ना. कधी कधी कसतो, याच्यामध्ये 360 नसतो, त्याच्यामध्ये 100 असतो. तर जे माहिती आहे का, हे जे 360 आहे, हे 360 इथे दिलं आहे, तर हे कोणाच्या बरोबर मध्ये होऊन जाईल 1440च्या बरोबर मध्ये. ओके, 1440च्या बरोबर मध्ये. आणि कधी कधी जर 100 दिलाय तर तो सुद्धा कोणाच्या बरोबर होऊन जाईल 1440. पण आठवण ठेवा, व्हॅल्यू तुम्हाला इथे अशी दिली जाईल जी याच्याने माहिती आहे का डिवाइड होईल. आठवण ठेवा, याच्याने काय होईल ते डिवाइड होईल. चला, कळलं? अजून सांगतो, खूप सारे कन्सेप्ट आहे. चला बघा, नेक्स्ट कन्सेप्ट माहिती आहे का, हा जर माहिती आहे का 360 डिग्री दिलाय, टोटल किती असं राहते. ठीक आहे ना, असं दिलंय बघा, सेम टू सेम दिलंय ना. तर याची व्हॅल्यू माहिती आहे का, जनरली मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये 360 डिग्री राहते. आणि हे माहिती आहे कोणाच्या बरोबर मध्ये राहते, हे ते वरत दिलंय. तर काही नाही, आपण 360 घेऊन घेऊ अपॉन मध्ये, आणि वर किती आहे 1440 इंटू 100. हे जर कन्सेप्ट केलं तर याच्यामध्ये माहिती का तुम्हाला 1 डिग्रीची व्हॅल्यू येणार. किती, हे 1 डिग्रीची व्हॅल्यू येईल. ठीक आहे, जे पण XYZ येईल, बघू किती येईल. 0 0 गेला. ओके, 36 चौक किती होते 144, बरोबर आहे का, कारण 36 दुने 72 आणि 72 दुने 144. तर किती आली एक युनिटची व्हॅल्यू, एक युनिटची व्हॅल्यू आली आपल्याकडे, सॉरी 1 डिग्रीची व्हॅल्यू आली आपल्याकडे 40. कळलं? कधी कधी असं होऊ शकते तो बघा, आता 1 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली आहे 40 आली आहे. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आली आहे 40 आली आहे. आता बघा काय काय प्रश्न विचारतो तो, विचारू शकते इयत्ता पहिली मध्ये किती म्हणजे विद्यार्थी आहेत. ठीक आहे ना, 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे
40 आहे. इथं पहिलीमध्ये किती डिग्री आहे आपल्याकडे? 90 डिग्री. म्हणजे किती व्हॅल्यू होऊन जाईल? 90 डिग्री म्हणजे किती होणार? 9 चौक 36. किती होऊन जाईल ते? 3 1 मिनिट गाईस. हां, 9 चौक 36 3600. 3600 कसं होणार? अरे सॉरी. हां, हां. एक तुम्ही एक सांगायला चुकलं तर बघा. हे बघा. 1 मिनिट गाईस. बघा, हे जे आहे ना व्हॅल्यू, हे 36 डिग्री सॉरी 360 डिग्रीची किती आहे? 1440 आहे ना. आणि आपल्याला काय विचारलं होतं? 90 डिग्रीची व्हॅल्यू विचारली होती. तर 90 डिग्रीची व्हॅल्यू विचारली होती ना. हा शून्याने शून्य गेला, 9 चौक 36 आणि 4ने किती वेळा जाईल? 4 दुनी 12, उरले 2, 4 सक 24. म्हणजे याच्यामध्ये किती स्टुडंट आहे? 260 स्टुडंट आहे. कळलं? सॉरी कळलं? 260 स्टुडंट आहे. कशामध्ये? इयत्ता पहिलीमध्ये. आता इयत्ता दुसरीमध्ये जाऊ. बघा, हे किती आहे? 360 डिग्री बरोबर किती आहे? 1440. आणि किती विचारलेलं आहे आपल्याला इथे? म्हणजे 72 डिग्रीचे विचारलं आहे. ठीक आहे. हे किती वेळा जाईल? 5 वेळा. आणि हे सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे. इयत्ता तिसरीमध्ये पण सुद्धा असंच करायचं आहे. 360 डिग्री घ्यायचे आहे 1440 पर्यंत. आणि किती विचारलंय? 65. तसं डिग्री काढायचं आहे. ओके, असं आहे. कळलं ते तुम्हाला? चला ठीक आहे. हे पूर्ण असे कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आता जो प्रश्न विचारलेला आहे मेन वाला, तो आपण फोकस करूया. काय विचारलेलं आहे? पहिलीमध्ये 60% विद्यार्थी. ठीक आहे ना. येतात पहिलीमधील 60. पहिले हे काढून तर घेऊ आपण. बघा, 360 ची व्हॅल्यू किती आहे? ते दिली आहे 1440. पहिले आपल्याला 90 डिग्री काढायची आहे. मग त्याचं पण माहिती का 60% काढायचे आहे. ठीक आहे ना. कळलं? बघा, जर तुम्हाला दिसत असेल ना, हा याच्या माहिती आहे का 4 गुण आहे. तर याच्या आपण 4 गुण म्हणजे 4 याला डिवाइड करून काढू तर आन्सर निघून जाईल 4 ने. किती होईल? 4 दुनी 8, सॉरी 4 तिया 12, उरले किती? 2, 4 सख 24 आणि हे 0. आता हा किती आला? 360. बरोबर. आता याचा 360 आलाय ना. 360 आलाय. आता याचंही माहिती आहे का 60% काढायचे आहे. 360 चे आपल्याला किती काढायचे आहे? 60%. ठीक आहे. समोर मध्ये काय म्हणताय मग? आणि तिसरी मधील 30%. तिसरी मधील 30%. ठीक आहे. बघा, 360 घेतला आपण. 360 हा कोणाचा बरोबर मध्ये होता? 1440च्या. आता काढायचं किती आहे आपल्याला? 65 डिग्री काढायचे आहे. ओके, 65 डिग्री काढायचे. पहिले आपण हे काढून घेऊ. शून्याने शून्य गेला, शून्याने शून्य गेला. किती येईल? 6 6 36. हातचे आले 3 आणि सायंत्रिक 18 आणि किती झालं? 216. 216 आला. आता ह्या डिग्रीची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. या डिग्रीची व्हॅल्यू काढून याचा सुद्धा 30% घ्यायचा आहे. ठीक आहे. पहिले आपण काढून घेऊ. शून्याने हे शून्य गेला. 36 चौक किती होते? 36 चौक 144 आणि 65 गुणिला 4 ते किती होईल? 4 पंचे 20, हातचे आले 2, 6 चौक 24 आणि हे 2 26. ठीक आहे. हे आले 260. पण याच्यामध्ये का फक्त 30% घ्यायचे. आठवण ठेवा. याच्या किती घ्यायचे? 30%. डायरेक्ट 26 गुणिला 30 करून देणार. इकडे बघून घ्या. बघा, 260 गुणिला 30 अपॉन मध्ये 100. शून्याने शून्य गेला, शून्याने शून्य गेला. 26 ते किती होतं? साइन 18 होते 78. हात एक हात. 3 दुनी 6 ने 7. किती झालं? 78. आता याच्यामध्ये जोडून घ्या. 78. ओके. किती होईल? 8 आणि 6 4. हातचा आला 1. 7 आणि 1 दे 9. 8 आणि हे आलं 2. आन्सर किती आहे? 294. कळलं कसं आन्सर काढलं मी? असं आहे. हे तुम्हाला गरजेचं आहे. चला, इकडे माहिती आहे का अजून तुम्हाला मस्त कलर चेंज करून सांगतो हळूहळू मध्ये. चला बघा, काय म्हणतो तो? दिलेल्या पाय चार्ट मध्ये शाळेच्या 6 वर्गामधील विद्यार्थ्यांच्या संख्येचे वितरण दर्शवितो. हे किती आहे? टोटल 6 वर्ग आहे ना. बघा, 1 2 3 4 5 6. आणि यांची टोटल किती दिली आहे? ते दिली आहे तुम्हाला 1440. हे नेहमी सांगितलं किती होते? होते 360च्या बरोबर. ठीक आहे. आता हे कन्सेप्ट आहे, हे तुम्ही पुन्हा करून घ्या. ठीक आहे. कारण ते मी दुसरा पेन करेल तर हे कचरा होऊन जाईल बहुतेक. ओके. चला, मी कन्सेप्ट सांगून देतो की याच्यामध्ये काय कायचे प्रश्न विचारू शकतात अजून. ठीक आहे. चला बघा, 1 मिनिट गाईस. याच्यामध्ये माहिती आहे का अजून प्रश्न काय काय विचारू शकतात? बघा, तो विचारू शकता माहिती आहे का? पहिली आणि दुसरी मध्ये यांचा रेशिओ. आणि आठवण ठेवा, जेव्हा तुम्ही रेशिओ काढाल ना, फक्त तो रेशिओ विचारेल. आठवण ठेवा, या कोणापैकी कोणाचाही रेशिओ विचारेल तर कधी माहितीये का, हे असं नाही करायचं की 360 बरोबर अगोदर तुम्ही माहितीये का 1440 काढत आहे,
मग 90 काढत आहे, मग जे व्हॅल्यू येत आहे, मग पुन्हा 72 डिग्री काढत आहे, मग व्हॅल्यू येत आहे, मग त्यांना डिवाइड करत आहे. असं नाही करायचं रेशिओ काढताना. डायरेक्ट माहिती आहे का डिग्री घेतले ना, डिग्रीचंही आन्सर तेवढंच येईल जेवढा माहिती आहे का तुम्ही संख्या काढाल. कारण ही जी व्हॅल्यू आहे ना हीच गुणाकार करून येईल आहे. डायरेक्ट काही नाही करायचं. त्याने जर विचारलं की इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी मध्ये याच्यामध्ये मुलांमध्ये किती म्हणजे रेशिओ आहे, काय नाही करायचं. डायरेक्ट हे घ्यायचं 90 आणि इकडे घ्यायचं तुमचं 72. 18 पंचे 90 आणि 18 चौके 72. तुम्ही जर माहिती आहे का पूर्ण फिरून जर व्हॅल्यू काढली ना तरी आन्सर माहिती आहे का एवढंच येणार आहे. आठवण ठेवा की रेशिओ जेव्हा पण म्हटलं ना तर व्हॅल्यू बिलकुल काढायचं नाही. जे अंतरमध्ये दिलं आहे त्याच्याने डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, कारण हे जे पर्सेंटेज आहे ना आपण फिरून यालाच गुणाकार करणार आहोत. ओके, अजून बघा काय काय प्रश्न विचारू शकतात. चला, हा झाला. आता बघा, तो विचारू शकतात की जे पहिलीचे स्टुडंट आहे आणि दुसरीचे स्टुडंट आहे याच्यामध्ये अंतर किती आहे. ठीक आहे, याच्यामध्ये अंतर किती आहे तर बघा मी सांगतो ऑप्शन मध्ये कसं काढवायचं. याचं अंतर दिलं आहे 18. ऑप्शन मध्ये बघायचं की 18 ने डिवाइड होणारा ऑप्शन कोणता आहे. तर सगळ्यात पहिले ते बघायचं. कॅल्क्युलेशन वगैरे सगळं नंतर करायचं, पण पहिले अगोदर बघायचं यांचा गॅप किती 18 आणि 18 आहेत. आता माहिती आहे ऑप्शन मध्ये चेक करायचे 18 ने कोणत्या याला भाग जाते. कळलं, तर ते आपण घेऊ शकतो. आणि आठवण ठेवा कधी पण मॅक्झिमम जसं 18 ने आहे तर भाग कोणतं माहिती आहे का, एक तर 9 ने सुद्धा जाईल आणि त्याला 2 ने सुद्धा जाईल. तर हे दोन्ही सुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, तर हे तुमचं अंतरचं झालं. अजून बघायच्या मध्ये कोणकोणते प्रश्न येतात. हा, कधी कधी माहिती आहे का तो असं 3 ला घेऊन विचारेल आणि असं 3 ला घेऊन विचारेल. म्हणजे तो का म्हणेल पहिली दुसरी आणि तिसरी यांचं हे घ्या म्हणजे डिग्री म्हणजे किती झालं 90 72 आणि 65. ठीक आहे, प्लस आणि काय म्हणणार तो सहावी पाचवी आणि यांचा म्हणजे किती होईल 52 48 आणि 33 यांच्या रेशिओ काढा. काही नाही, जोडून काढून घ्यायचं. कधी माहिती आहे का तो विद्यार्थ्याच्या संख्येमध्ये विचारेल, नाही तर मग डिग्री मध्ये विचारेल. तो दिला राहील ऑप्शन मध्ये कशा प्रकारे तो विचारतो. ठीक आहे, चला हा झाला चौथा किंवा पाचव्या टाईपचा प्रश्न. अजून बघा, कधी कधी तो काय विचारेल की इयत्ता पहिली ही इयत्ता तिसरीपेक्षा किती डिग्रीने जास्त आहे. डिग्रीने म्हटलं तर किती येऊन जाईल, ते डायरेक्ट येऊन जाईल 15. ठीक आहे, नाही 25 तेच म्हटलं. हा, डायरेक्ट किती येऊन जाईल ते 25%. 25 डिग्री आहे, पर्सेंट नाही, 25 डिग्री आहे. आणि कधी जर त्यांनी व्हॅल्यू मुलामध्ये विचारली आहे तर मग तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून ते काढून येऊन जाईल. ठीक आहे, आन्सर हा झाला 6व्या टाईपचा प्रश्न. अजून बघा, हे डिग्री माहिती आहे का टोटल किती असते 360 आणि 1440. तो माहिती असं विचारलं की हे सगळं तुम्हाला दिलं राहील पण हे तुम्हाला 360 ना इथून काढायचं आहे. तो असं पण विचारू शकतो की 1 डिग्रीचं मान किती आहे, 6 डिग्रीचं मान किती आहे. ठीक आहे, किंवा तिसरी मध्ये मुलं शिकत आहे त्यांची व्हॅल्यू किती आहे, 72ची व्हॅल्यू किती आहे, 90ची व्हॅल्यू किती आहे, 33ची व्हॅल्यू किती आहे, 48ची व्हॅल्यू किती आहे, 52ची व्हॅल्यू किती आहे. हे सगळं माहिती आहे का, या सगळ्यामध्ये कॉन्सेप्ट मध्ये येते. ठीक आहे, आणि चांगल्या डीप लेवलवर पण हाय लेवलवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. हाय लेवलवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. मी तुम्हाला एक क्वेश्चन देत आहे, ते जमेल तर आता तुम्ही करा. ठीक आहे, चला बघा, दोन्ही प्रश्न देतो तुम्हाला प्रॅक्टिस साठी. बघा, पहिला प्रश्न माहिती आहे कोणता दिलाय. बघा, हे इयत्ता पहिली, इयत्ता पहिली, ठीक आहे, आणि इयत्ता पाचवी आणि इयत्ता पहिली आणि इयत्ता पाचवी. आठवण ठेवा यांच्या मुलामध्ये रेशिओ काढायचा आहे, यांच्या मुलामध्ये रेशिओ काढायचे आहे. ठीक आहे, पहिले व्हॅल्यू काढून घ्यायची, इथं मग याचं मुलांची संख्या आहे आणि इथं पण यांची मुलांची संख्या आहे ते तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न, 5 ते 6 प्रश्न देतो तुम्हाला होमवर्कसाठी. आता दुसरा प्रश्न माहिती आहे काय, इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी. ठीक आहे ना, इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी यामध्ये असणारी मुलांची संख्या. ओके, आणि इयत्ता 6वी 5वी आणि येती यामध्ये किती 4 5 आणि 6 यामध्ये मुलांची असणारी संख्या. यांचे तुम्हाला टोटल पण सांगायचे आहे दोन्ही मिळून. ठीक आहे, दोन्ही मिळून टोटल पण सांगायचे आहे आणि यांचे अंतर सुद्धा सांगायचे आहे की किती येतो. ओके, हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला डिग्री मध्ये अंतर सांगायचं आहे. इयत्ता तुमचं बघा, इयत्ता कोणती घ्यायची, तुम्ही दुसरी घ्यायची, चौथी घ्यायची आणि 6वी घ्यायची, यांची टोटल करायच्या. आणि इकडे इयत्ता कोणती पहिली तिसरी आणि 5वी यांची माहिती आहे का डिग्री मध्ये सांगायच्या. डिग्री मध्ये यांच्या डिग्री मध्ये रेशो सांगा. काही नाही, हे सगळं डिग्री इकडे प्लस करायची यांची डिग्री आणि इकडे डिग्री यांची प्लस करायची. दोघांची एक व्हॅल्यू आहे, त्यांचं माहिती आहे का पद्धत तुम्हाला फायनल रेशो येईल. ओके, हा झाला तिसऱ्या टाईपचा प्रश्न. ठीक आहे, अजून एक देतो ना, अभ्यास करायचा आहे ना.
एक मिनिट गाईज. आता बघा चौथा टाईपचा प्रश्न. चौथा टाईपचा प्रश्न माहिती आहे का? तो असं विचारू शकते की इयत्तामध्ये जे पहिली आहे, इयत्ता पहिली आहे, यांच्या माहिती आहे का रेशो म्हणजे किती? 90 आणि बाकी उरलेल्यांचं माहिती आहे का डिग्री. ठीक आहे, यांचा रेशो सुद्धा किती होऊ शकतो असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि बघा अजून एक प्रश्न कसा येईल, हाच म्हणजे जो प्रश्न दिलाय त्या टाईपचे सांगतो. हा, तो असं विचारू शकते की इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरी, ठीक आहे, चौथी, पाचवी, सहावी, तर ही जी व्हॅल्यू आहे ही मुलांची संख्या, ही माहिती आहे का? इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी इयत्तांचे मुलांची संख्या ही चौथी, पाचवी, इयत्ता सहावी या मुलांपेक्षा किती पटीने जास्त आहे, किती पटीने जास्त आहे, हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो. किंवा व्हॅल्यूने किती जास्त आहे किंवा पर्सेंटेजने किती जास्त आहे असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. क्वेश्चन माहिती आहे का मस्त येतात. ठीक आहे, एवढे पण जेवढे टाईप होते मी आता तुम्हाला सांगून दिले. कळलं? ओके, ठीक आहे. 2 मिनिटात चला. चला, कळलं याच्यामध्ये किती प्रश्न होते? याचा आन्सर काय होता आपला? हा आन्सर होता. ओके. चला समोर जाऊ आता. अरे एक मिनिट. बघा आले का प्रश्न सेम? म्हणून तुम्हाला म्हणत होतो चला तुम्हाला 30 सेकंड देतो, बघा जमते का तो प्रश्न. प्रश्न असेच येतील, काही टेन्शन नाहीये त्याच्यामध्ये. चला झालं बघा. काय प्रश्न होता? द ॲव्हरेज एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग अँड एज्युकेशन. बघा तो काय म्हणताय, द ॲव्हरेज एक्सपेंडिचर म्हणजे खर्च कोणाचं विचारलंय त्यांनी? ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग हे दिलंय, हे किती आहे तुमचं? 5%. आणि एज्युकेशन, एज्युकेशन कुठं आहे हे दिलंय तुमचं 28%. ठीक आहे, हे टोटल हिज द ॲव्हरेज ऑफ एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग एज्युकेशन इज हाऊ मच पर्सेंट मोर दॅन. हाऊ मच किती जास्त आहे, मोर दॅन म्हणजे ठीक आहे ना, कोणापेक्षा ॲव्हरेज कोणाचं काढायचं आहे? पहिले यांचं ॲव्हरेज करायचं आहे. हे किती होऊन जाईल? 8 आणि किती होऊन जाईल? 33 है ना. 33 डिवाइड बाय 2. ठीक आहे. द ॲव्हरेज एक्सपेंडिचर फूड्स ऑन हाऊस रेंट. फूड्स कुठे आहे? हे फूड्स आहे 15 आणि हाऊस रेंट किती आहे? हे 12. हे किती होऊन जाईल तुमच्या? 2 आणि हे 27. ठीक आहे, पहिले हे किती काढून घ्या. 33 इथं आला आणि हे 27 आला. पहिले माहिती आहे का, यांना डिवाइड करून घ्या, फायदा होऊन जाईल. हे होऊन जाईल तुमचे 3 ने डिवाइड केलं, 3 1 3 आणि 3 9 27. 2 ने डिवाइड करायला काहीही फायदा नाही, कारण 2 बघा 27 इथे केलं, 2 ने डिवाइड ॲव्हरेज काढलं, 2 2 इथेच कापून जाईल. हा तुमची संख्या आला. आता तो काय म्हणते, द ॲव्हरेज एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग हाऊ मच मोर दॅन, याच्यापेक्षा कितीने जास्त म्हणत आहे. ठीक आहे, कितीने जास्त आहे तो? 2 ने जास्त आहे. कितीपेक्षा? तो 11 ने. 100. हे किती होईल? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू बघा, खाली आलाय 11. ही वाजवी संख्या कुठेही कपण्यासारखी नाही आहेत. 11ला भागणारा फक्त हा एकच ऑप्शन आहे. मी राहतो तर डायरेक्ट या ऑप्शनला टिक करून डायरेक्ट पुढे झालो असतो, म्हणजे समोर गेलो असतो. ठीक आहे, हे तुम्हाला 200 भागिले 11 कराल तर तुमचा आन्सर येऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. एक मिनिट गाईज, एक छोटीशी चूक झाली माझ्याकडून. त्यांनी एक्सपेंडिचर कितीने जास्त विचारला होता, तर खाली भागीला 9 येईल आणि हे असं येईल. ओके, हे असं येईल. सॉरी, माझ्या थोडी चूक झाली. तर 200 भागीला 9 येईल. 9 दुनी 18. ठीक आहे, हे चुकली झाली ती माझ्या तुझ्या. चला ठीक आहे, कळलं. खाली ऑप्शन मध्ये 9 येईल. हा पण मस्त प्रश्न आहे. सोप कंपनी, हा तुम्ही करू शकता का? चला सांगून देतो. द ॲव्हरेज अॅन्युअल ऑफ प्रोडक्शन ऑफ फ्रेग्रन्स ऑफ वाय इन द गिवन द पिरियड. इझी आहे, काय नाही करायचे, फक्त जोडायचे आहे. बघा, एक्स जो आहे ना तो ब्लू कलर मध्ये दिलाय, वाय जो आहे तो रेड कलर मध्ये दिलाय आणि झेड जो आहे तो ग्रीन झोन मध्ये दिलाय. तर आपल्याला फक्त वाय ची व्हॅल्यू घ्यायची आहे. वाय कोणता आहे आपल्याकडे? वाय आहे रेड झोन. मला फक्त रेडची व्हॅल्यू घ्यायची आहे. किती घ्यायचे आहे? 77, 72, 60, 92 आणि 100. यांच्या अगोदर काय करायचे तुम्हाला? टोटल करायचे. टोटलला डिवाइड 1 2 3 4 5 ने डिवाइड करायचे आहे. तर तुम्हाला डायरेक्ट हे आन्सर येऊन जाईल, कारण त्यांनी माहिती आहे का ॲव्हरेज विचारलाय.
याच प्रकारचे प्रश्न येतात, फक्त माहिती का प्रॅक्टिस गरजेची आहे थोडीशी. आणि आणि सगळ्यात मेन की विचारलं काय आहे तो, मग अशी माझ्यानी पण चूक झाली आहे, विचारलं काय आहे ना तो महत्वाचा आठवण द्या. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगतो एक्झाम मध्ये काय करायचं. जेव्हा पण एक्झाम मध्ये जाता ना, तेव्हा माहिती का नेहमी माहिती का जी शेवटीची लाईन आहे वगैरे सांगतो की आठवण ठेवा, ही जी नेहमी शेवटीची लाईन असते ना, ही माहिती का चांगल्याने रीड करायची, ही चांगल्याने रीड करायची, चांगल्याने रीड करायची. ठीक आहे, कारण ऑप्शन मध्ये कसं असतं, कधी आपल्याला असलेला आणि नसलेला मध्ये फरक कळत नाही, असलेला आणि नसलेला मध्ये माहिती का फरक कळत नाही. ठीक आहे, तर म्हणून सांगत आहे. ओके, चला गुड. हा एक लास्ट क्वेश्चन आहे. चला तुम्हाला 30 सेकंड देतो मी, जमेल तर करा पटकन. नाव काढू नको तांदुळाचे. चला, जमलं का प्रश्न? हा प्रश्न तुम्हाला कळलं का अगोदर की करायचं कसं आहे बघा सांगतो. टोटल ते एबीसीडी दिले. हा, व्हॉट विल बी द नंबर ऑफ फिमेल above poverty line in the state of C if is known the population of C. बघा त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, अबो काय म्हणतात नंबर कोणाचं विचारलंय, फिमेलचं विचारलंय अबो पोएट्री लाईन. ठीक आहे ना, फिमेलचं विचारलंय बघा, ही पोएट्री लाईन आहे आणि हे बिलो पोएट्री लाईन आहे, हे अबो. म्हणजे याच्याने आपल्याला काहीही काम नाही, काम आपलं फक्त याच्याने, आणि सी नी फक्त पूर्ण काम आहे. ठीक आहे, सी ने. आणि बघा पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन अबो लाईनचं दिलंय, हा याच्यानेच काम आहे. तर बघा सीचे टोटल किती दिलंय, सीचे टोटल दिलंय आपल्याला 23,10,000. सॉरी, हो 23,10,000. याच्या अगोदर बघा 60% जो आहे ना भाग, 60% जो आहे तो माहिती कोणासाठी आहे, तो अबो साठी आहे. आणि 40% कोणासाठी आहे, तो आहे बिलो साठी. तर आपल्याला काम कोणाचं आहे, अबोवचं. तर याचा आपण 60% काढू अगोदर. ठीक आहे, याचा आपण 60% काढू, तर तो माहिती किती येईल, तो येईल 13,86,000. मी ऑलरेडी काढून ठेवलाय, पण मी तुम्हाला आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून. याचे 60% काढायचे, तो येईल तुमचं किती, 13,86,000 येईल. थांबा एक मिनिट, तो किती येईल, तो येईल 13,86,000. हे तुम्हाला 13 लाख बरोबर दिसत नाही. चला किती येईल, 13,86,000. ठीक आहे, आता ही जी व्हॅल्यू आली ना, ही माहिती आहे का या पोर्शनची व्हॅल्यू आहे, या पोर्शनची व्हॅल्यू. आता बघा याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही आहेत, आपण याला काय करू, यांच्या रेशन डिवाइड करू. 6 आणि 5 किती होते, 6 आणि 5 होते 11, 6 आणि 5 होते 11. आणि आपल्याला पाहिजे कशाचं, ते पाहिजे आपल्याला फिमेल, ते पाहिजे आपल्याला फिमेलचं. म्हणजे कितीने गुणाकार करू, आपण गुणाकार करू 5 ने. जर हे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे आन्सर येईल 6,30,000. 6,30,000 कळलं. त्याने काही नाही करायचं, फक्त भाग करायचा आणि गुणाकार करायचा. 11 1 11, किती उरले याच्यामधून 2, 11 2 22. असं करत करत गेलं तर गुणाकार करून तुमचा आन्सर येऊन जाईल, आणि आन्सर किती येईल, 6,30,000. कळलं. असे प्रश्न येतात याच्यामध्ये DI मध्ये. ठीक आहे, अजून काही राहिले तर मी तुम्हाला याचं पार्ट घेऊन येईल, तो राहील पूर्ण फुल ऍडव्हान्स वर्जन. जर गरज पडली तर मॅक्झिमम जे कन्सेप्ट आहे ना, मी याच्यामध्ये तुम्हाला सांगून दिलंय. ठीक आहे, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि स्पेशली हा व्हिडिओ आहे DMER साठी, तर त्यांच्यासाठी एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक.